एखाद्याला धर्मांतरण करायचं असेल तर त्यांनी याबद्दलची माहिती द्यावी. धर्मांतरण करण्याच्या संदर्भातली माहिती दिल्यानंतर तपासल्या जाईल की खरंच तो मनापासून बदलताय का. मग तो एकीकडे धर्मही बदलतो आणि दुसरीकडे आरक्षणाचा फायदाही घेतो. अशा गोष्टी योग्य होणार नाही. पण मी सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी व राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई यांचं अभिनंदन करेन, मंत्रिमंडळाचं अभिनंदन करेन. आज या कायद्याची गरज होती. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी 1930-31 मध्ये या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली. गोहत्याबंदी आणि धर्मांतरणाच्या संदर्भात. धर्मांतरण हे त्या धर्माची तत्व वाचून, आकर्षित होऊन, प्रभावित होऊन केलं ते एकदा आपण समजू शकतो. पण एखाद्या अतिशय गावात, छोट्या गावात, खेड्यात, एखाद्या पाड्यावर तांड्यावर असणाऱ्या एखाद्या गरीब परिवाराचं प्रलोभन दाखवून, फूस लावून, त्याच्या गरिबीचा, अज्ञानाचा फायदा घेत जर धर्मांतरण केलं तर ते मात्र ना संविधानाला मान्य होतं ना आपल्याला मान्य होतं. खरं तर संविधानाच्या मूळ तत्वामध्ये जर तुम्ही डिबेट वाचली तेव्हा गिंबद नावाच्या एका सदस्याने विरोध केला होता. पुरुषोत्तमदास टंडन यांनी याबद्दलची भूमिका स्पष्ट केली होती की असं धर्मांतरण आपल्या देशात होता कामा नये. विदेशातून पैसे यायचे, या देशाची एकता, अखंडता, समता, ममता, बंधुत्व धोक्यात येईल. पण तेव्हा साधारणतः असं ठरलं की आपल्या धर्मतत्वाचा प्रचार करता येईल. पण तेव्हाही जबरदस्तीने, याचा अर्थ प्रलोभन दाखवून धर्म बदलता येत नव्हता. आपण एवढाच कायदा आणतोय की एखाद्याला धर्मांतरण करायचं असेल तर त्यांनी याबद्दलची माहिती द्यावी. धर्मांतरण करण्याच्या संदर्भातली माहिती दिल्यानंतर तपासल्या जाईल की खरंच तो मनापासून बदलताय का. मग तो एकीकडे धर्मही बदलतो आणि दुसरीकडे आरक्षणाचा फायदाही घेतो. अशा गोष्टी योग्य होणार नाही.